तुम्ही सगळ्यांची माफी मागतो. पण काय करू, माझ्या आईला कोणी कंट्रोलच करू शकत नाही. ती एकदा बोलायला लागली ना, एकदा हसायला लागली ना, की ती कुणाला दुखावते याचा ती विचारच करत नाही. अनेक जणांना तिने नकळतपणे अनेक वेळा दुखावलंय, पण तिच्या हे लक्षातच येत नाही. पण ती मुद्दामून करत नाही. ती तशी मनाने खूप चांगली आहे ग, माझ्यावर विश्वास ठेव. नाही अहो, लग्नाच्या आधी ठीक होतं, पण आता सून घरी आलीये म्हटल्यावर. मान्य आहे मला, तिने असं वागायला नको होतं. मी स्वतः चिडलो तिच्यावर, मी स्वतः भांडलो तिच्याशी. पण मग तुमचे बाबा काहीच बोलत नाहीत का? बाबा कधीच काही बोलत नाहीत. बाबा आईला घाबरतात. बरं, आता आपण काय करायचं? मीच करणार आहे. काय करणार? आईशी बोलेन. आणि त्याने नाही ऐकलं तर? मी सरस्वतीला घेऊन घर सोडेन. नको, म्हणजे त्या पुन्हा बोलायला मोकळ्या की मी त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून तोडलं. आमच्या सरूमुळे तुमचं घर तुटलं असं आम्हालाही नाही आवडणार हो. नाही हो, माझी तशी अजिबात इच्छा नाहीये. मी स्वतःहून आईचं मन वळवायचा प्रयत्न करतोच आहे आणि करणार आहे. पण जर ते नाही शक्य झालं तर कोणता तरी मार्ग स्वीकारलाच पाहिजे, नाही का? आणि सरू, झालंय काय ना, तू असं न सांगता निघून आलीस, त्यामुळे ती सुद्धा चिडली आहे. अगं सरू, तू जशी माझी बायको आहेस तसा मी तिचा मुलगा सुद्धा आहे ना. हा, याचा अर्थ असा नाहीये की ती जे काही चुका करेल त्या मी मान्य करेन, पण तू पण जरा प्लीज समजून घे ना. तू जर एक फोन केला असतास मला घर सोडायच्या आधी तर अनेक गोष्टी सोप्या झाल्या असत्या ग. सरू, आपण वयाने जरी मोठे असलो तरी तू आमच्या घरची नवी नवरी होतीस. तुझं असं अचानक घर सोडून जाणं कदाचित तिला रुचलं नसेल ग. म्हणून ती असं वागली असेल. म्हणजे सगळी चूक माझीच आहे? नाही नाही, तसं नाहीये. मी फक्त तिची बाजू मांडतोय. कारण तुम्हाला ती पटलीये. ए सरुमावशी, यांना जर त्यांची बाजू पटली असते तर हे इथे बोलायला आले असते का? आणि त्या काहीतरी हुंड्याबद्दल म्हणत होत्या. नाही हो, आम्ही हुंडा कसा मागू? तो सरूचा झालेला गैरसमज होता. मी क्लिअर करेन आईशी. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे अत्यानंद महाराजांचा फोटो त्यांनी घराबाहेर टाकायला नको होता. अगं सरू, टाकलं नाही ग, तो चुकून ठेवला. म्हणजे तेच ना. सरी, अगं तेच कसं म्हणतेस तू? पण ताई, अत्यानंद महाराजांचा अपमान झालाच ना. सरुमावशी, अगं सरे, हो, एक मिनिट, मी जायला हवंय का? हो. म्हणजे तिच्याशी बोलायला हवंय का? हो ती ऐकेल का माझं? हो, ऐकेल ऐकेल. तुम्ही येता का जरा प्लीज? कोण, मी? हो. म्हणजे
मला जरा धीर मिळेल. हो नाही नाही, तुम्ही एकटे जा आणि बोला, आम्ही सगळे इथे थांबतो. हा, सगळं नीट होईल. होईल ना सगळं नीट? नक्की. बिचारे गरीब आहेत नाही अगदी. हो ना, आई कशी कजाग आहे आणि हे बिचारे गरीब आहे. नाही पण सरीचं चुकलंच. हा हो, सरीचं चुकलंच. तिने असं निघून यायला नको होतं. हो ना, अगं कुठल्याही सासूला राग येईलच ना असं केल्यावर. हो तर, आणि सासूला तिचा मान द्यायलाच हवा. हो ना, पण आता सरीला ना चांगलं खडसावणार आहे मी. नाही, आणि आय्याजी म्हणते ना तसा आता हा प्रश्न या दोघांना सोडवते. अरे पण हो म्हणजे उगाच आपल्या बोलण्याने त्या कोशात वगैरे जातील. अगदी गरज पडलीच ना तर मग आपण मध्यस्थी करू. मला नाही वाटत मध्यस्थी करण्याची गरज भासेल. दहा वेळा विचारलं होतं मी. बाई ग, खरंच तुला लग्नाचं माहित नव्हतं का? गेली नव्हतीस ना तू? तुला कसं बोलावलं नाही? इथे बहिणीशिवाय तीळ भिजत नाही तोंडात. आणि बहीण नसताना लग्न करणार हा? वाटलंच होतं मला. वाटलंच होतं मला. संशय येतच होता. पण मी पडले साधी सरळ बाई. ठेवला विश्वास. हो का? हो का? हो का तुम्ही? नाही, अजून खोका. पण खरंच विश्वास ठेवला होता मी जानूवर. आणि मला वाटलं नव्हतं एवढी खोटारडी असेल ती. आता नाही का तुम्हाला काही वाटत हो? हा? नाही, मी जरा खोटं बोलले की अगदी घर डोक्यावर घेता तुम्ही. आता तुमची लेक धादांत खोटं बोलते, त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला कशाला काही वाटणार? कारण तुम्ही सगळे सामीलच होतात ना त्याच्यात. अगदी एक जग सगळे तुम्ही एकत्र येऊन माझ्या विरोधात कट केलाय, फसवलायत मला. आणि ह्या सगळ्या कटाचा म्होरक्या जानूच असणार. अहो, मी सांगते ना तुम्हाला, कारण हे बघा, हे सगळं राजकारण हे काही तुम्हाला जमणार नाही. आणि हा पेंट्या, त्याच्यात ते रक्तातच नाहीये. मग राहिलं कोण? राहिलं कोण? जानूच ना. ह्या सगळ्या कटाचं मूळ जानूच आहे. आणि एवढं सगळं करून चौरून वर नामा निराळी. सूड घेतलाय तिने माझ्यावर. सूड घेतलाय. आणि ही धोंड माझ्या गळ्यात बांधून दिलेली. पुरे पुरे तोंड आवर कला. हो, तुम्ही मलाच सांगा. आणि तुम्ही काय केलंय हो? थांबा ना, थांबा. आता जानूच्या आजे सासूबाईंना जाऊन सांगते त्यांची नाचून काय गुण उधळते ते. मोठ्या सत्यवानाच्या पुतळ्या बनून फिरतात सगळीकडे. बघू ना आता काय करतात ते जानूच्या बाबतीत. कला, खबरदार खबरदार. जानूच्या सासरी जाऊन जर बोलशील ना तर याद राख. अहो, कळू दे ना जानूच्या सासरच्यांना त्यांची सून बाहेर काय दिवे लावते ते. एक मिनिट आई, हे बघ, ही सगळी आयडिया माझी होती, ताईची नाही. ए, तू गपरे मूर्खा. तू
तू तर काही बोलूच नकोस, तू काही सांगूच नकोस मला. आणि तुला काय आज ओळखते मी? उगाच आपला ताईला पाठीशी घालतोयस तू. आता ना तिच्या आजे सासूलाच न्याय करू दे, बघते ना मी पण. कला, तू तिच्या सासरच्यांशी बोललीस तर आमच्या आयुष्यातून कायमची जाशील हे लक्षात ठेव. बरोबर आहे. तुम्हाला तर काय आता हातात हत्यारच मिळालेलं आहे ना. काही झालं आपलं की तू जाशील, तू जाशील. मला घालवायलाच बसलायत ना तुम्ही. पण जानूला मी यासाठी कधीही माफ करणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला. माझा घात केलाय तिने. 10 वेळा विचारून देखील मला खोटं सांगत राहिली ती. काय काळट जन्माला येणार आहे ते कळतच आहे आता. हे असले संस्कार केलेत ना आईने. खोटं बोलायचे, लोकांची फसवणूक करायची, विश्वासघात करायचा. चांगला दिवटा जन्माला येणार आहे गोखल्यांच्या घरात. आणि बघू ना, आणि मी पण मरणार नाहीये एवढ्यात. स्वतःचं पोटचं पोर आईला फसवल्यानंतर काय होतं ना ते कळेल जानूला. एका आईचा तळतळाट लागेल तिला. कला, पुरे. तुम्ही गप्पा बसा. मला पण आता बघायचंच आहे स्वतःच्या सख्ख्या पोरानं फसवल्यानंतर काय करते जानू ते. सरू, तुझा राग गेला ना? मी चिडले नव्हतेच तुमच्यावर, मग आईवर? त्यांच्यावरही नव्हते चिडले खरं तर. नशीब. त्या चिडल्या असतील ना माझ्यावर? थोडीशी. मग आता तिची समजूत काढायची. आपण दोघांनी मिळून? नाही, नको. तिने पुन्हा तुझा अपमान करायला नकोय. मी बघतो. आणि तोपर्यंत हीच खरी अडचण आहे. सरीला समजावायला पाहिजे नाही? हो, बोलूया आपण सर मावशीशी. श्री, जान्हवी, तुम्ही बोला तिच्याशी. ती ऐकेल तुमचं. आम्ही बोललो ना तर तिला पटणार नाही. हो, बोलतो. काय? अगं तू सांग. मी काय सांगू? काय बोलणं झालं तुमचं? बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे मिटलं ना? मिटायला आमच्यामध्ये भांडण कुठे होतं? जे काही गैरसमज होते ते दूर झाले. आता फक्त आई. बरं, आम्ही काही बोलण्याची गरज आहे? हा, म्हणजे तसं असेल तर आई आजी बोलतील. नाही, नको. मी आधी बोलतो. पण त्या ऐकतील ना? ऐकेल.
म्हणजे नाही, आमच्याकडनं जर काही करायचं असेल तर सांगा, आम्ही नक्की करू. तुम्ही सरस्वतीला काही दिवस इथे ठेवून घ्याल का? म्हणजे नाही म्हणजे मला कळतंय की मी असं तुम्हाला हे सांगणं बरोबर नाहीये, पण काय आहे ना, आता जर सरू घरी आली ना तर आई पुन्हा चिडेल आणि शब्दाला शब्द वाढून उगीच. त्यापेक्षा सरूला इथे काही दिवस राहू दे. मी घरी सगळं ठीक करतो आणि स्वतःहून सरूला घेऊन जातो. या, ही इज राईट. अरे पण श्री, कधीतरी हा प्रसंग येणारच आहे ना. जानवी, आता जरा आपण ह्यांच्या कलानं घेऊया. नाही म्हणजे एवढं सगळं होऊ नये, आईला ते पटेल याची मी हमी देऊ शकत नाही, पण सरूला त्रास होणार नाही याची हमी मी नक्कीच देऊ शकतो. हो, पण म्हणजे जान्हवी म्हणते तसं असा प्रसंग जर कधीतरी येणारच असेल तर आत्ताच का नाही? नाही, नको. सरस्वतीला त्रास नको व्हायला. त्यापेक्षा मी आईशी बोलतो, बाबांशी बोलतो. हवं असेल तर देवची सुद्धा देव? माझा मित्र आहे तो. आडनाव काय त्यांचं? आई, अगं तू आता कशाला या डिटेल्स मध्ये जातेस? काही महत्वाचं नाहीये ते. अरे पण श्री, मी काय म्हणतो, आता तुम्हाला वाटतंय तसंच करूया आपण. तुम्ही तुमच्या आईंशी बोला आणि आम्हाला सांगा. एकदा का तिकडे सगळं काही नीट झालं ना की मी स्वतः मावशीला तुमच्या घरी आणून सोडेन. आणि अगदीच गरज वाटली ना तर आईजी सुद्धा बोलेल. हो, थँक्यू. तशी गरज वाटली तर नक्की सांगेन तुम्हाला. येस, नक्की सांगा. मी येऊ मग? हो हो, मी येतो, तुम्हाला बाहेर सोडायला येतो. अरे श्री, तू कशाला जातोयस? अगं गेट पर्यंत जातोय सोडायला. हो, पण तू कशाला जायची गरज आहे? सरू मावशी जातील ना. ओ, आय एम सॉरी, हे लक्षात नाही आलं माझ्या. सर मावशी, आय एम सॉरी. अरे असं काही नाही, तू जा की सोडायला. नाही नाही, तू जा जा जा. जा सरे. येतो. हो, नाही नाही, तुम्ही बसा. येतो. आले सोडून. जा. रोन्या, आय भांडतील का रे ताई संगत? पण तीच भीती वाटते यार. अरे पण त्यांना अल्बम मिळाला तरी कसा? तिने ना मिळवला असणार तो. म्हणजे सवय आहे ग तिला. माझी चूक आहे यार, मीच गाफील राहिलो. हे बघ, आपल्यामुळे ना ताईंला काही त्रास नको व्हायला. एक्झॅक्टली. ऑलरेडी ती बिचारी. हा ना, त्यातल्या त्यात त्यांचं बी लई टेन्शन सुरू आहे वाटतं. मी एक काम करतो, मी बाबांशी बोलतो परत एकदा. त्यापेक्षा ना तू आईला शपथ घाल. हा, तुझी शपथ नाही मोडायच्या त्या. त्यांचा तसा बी लई जीव आहे तुझ्यावर. हा, विचार कर, मी आलेच. आता तब्येत कशी आहे पण? तब्येतीला काही नाही झालंय माझ्या.
रुटीन चेकअप ग. म्हटलं 3-4 दिवसांनी करावं, पण सरूची बोलणी व्हायची होती ना. मग असं कळलं की डॉक्टर अवेलेबल नाहीयेत. मग कांता ऐकेच ना, म्हटलं करून टाकावं. पण मग बरं केलं नाही आजी. सरूचं बरं होतंय हे जास्त बरं आहे. पण आई आजी, तुम्ही तर तसं म्हणालाच होतात ना की फार काही सिरियस नाहीये. नव्हतंच ते एवढं. पण त्यांचं पटेल आता असं वाटतंय. पटेल ग. संसार म्हटला म्हणजे थोड्या कुरबुरी ह्या व्हायच्याच, आणि त्या असाव्यात, नाहीतर बोरिंग होईल संसार. आईजी, एक विचारू का? तुमच्या आणि आजोबांमध्ये सुद्धा मतभेद व्हायचे? व्हायचे मध्ये मध्ये. थोडी दूर गेली ना माणसं की नंतर जास्त जवळ येतात. मध्ये मध्ये थोडं दूर जावं माणसांनी. नात्याच्या आरोग्यासाठी ते फार चांगलं असतं. पण थोडंच, आणि हे थोडं किती हेही समजायला लागतं. श्री पण आता इतका रिलॅक्स झालाय माहितीये आईजी. म्हणजे त्याला त्यांना कॉन्फिडन्सच आलाय की आता सरू मावशींचं सगळं छान होणार आहे. ते तर होणारच आहे. आपल्याला तरी काय ग, तिचं सुखच हवंय ना. खरंय. आईजी, चला आता झोपा, तुमची झोपायची वेळ झालीये. नाही ग, असं काही नाही. काय ग, फार अवघडल्यासारखं होतं ना आता. आता रिस्पॉन्ड करायला लागलीये ना ती. मला तर कधी कधी असं वाटतं ना, प्रत्येक गोष्टीवर तिला तिची मतं आहेत. चला, गुड नाईट. येते. गुड नाईट.